जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मध्ये एक महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहे। तर पहा, कारागृह पोलीस भरतीत हायटेक कॉपी स्पाय माईकचा वापर करून सोडवला पेपर। पोलीस भरतीत अनुचित प्रकार घडू नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत असतात। तरीही या परीक्षेत स्पाय माईकच्या मदतीने पेपर सोडवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। किसन सीताराम जोनवाल असे आरोपीचे तर जीवन काकरवाल 29 वर्ष दोघे राहणार तरट्याची वाडी, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे त्याला सहकारी करणाऱ्यांचे नाव। 29 सप्टेंबरला दुपारी मानकापूर येथील क्रीडा संकुलात कारागृह पोलीस शिपायासाठी लेखी चाचणी परीक्षा झाली। या परीक्षेत किसन जानेवाल याने जीवन काकरवाल याच्यासोबत मिळून स्पाय माईकचा वापर केला। या प्रकरणी पोलीस हवालदार प्रकाश काटकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला। यातील आरोपी किसनला अटक केले आहे, तर त्याचा साथीदार जीवन याचा शोध सुरू आहे। तर पहा, सलग दुसरा गुन्हा किसन जोनवाल याने छत्रपती संभाजीनगरात यापूर्वी सुद्धा पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत स्पाय कॅमेरा वापरला होता। त्या प्रकरणी त्याच्यावर आधीच एक गुन्हा दाखल आहे, मात्र त्याने न्यायालयात जाऊन परीक्षा देण्याबाबत आदेश आणला होता। किसन हा नक्कीच कॉपी करणार अशी माहिती पोलिसांना होती। तर खूप धक्कादायक आणि शॉकिंग न्यूज